अध्यक्ष महोदय, इथे तिन्ही दिग्गज मंत्री असल्या कारण दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत आहे। 2 दिवसाखाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजित गायकवाड हे MSRDCचे MD चे चिरंजीव पण आहेत। पण माझा औचित्य एवढा मोठा नव्हता ना, एवढं काय अध्यक्ष महोदय, ह्यांनी एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं। त्यामुळे त्या महिलेचा SIT मध्ये दादा त्या महिले SIT मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही। 307 अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिने ती कंप्लेंट केलेली, पण त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वजित गायकवाडला काल बेल मिळाली। 307 अटेम्प्ट टू मर्डर दादा, या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं, गाडी तिच्यावर मुद्दामून घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अटेम्प्ट टू मर्डर नाही। काल या व्यक्तीला त्याला बेलवर सोडण्यात आलं। कृपया करून महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल, आपल्या पुरोगामी राज्यावर, आणि असं जर तिची स्टेटमेंट पण SIT मध्ये घेण्यात येत नसेल तर शासनाने याच्यात दखल काय शासनाने हा दखल घ्यावी आणि ताबडतोब पुन्हा एकदा रिइन्व्हेस्टिगेशन। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।